श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर कसे आहात तुम्ही? सगळ्या मस्त मजेत असाल तर आपण आज कुठल्या विषयावर बोलणार आहोत हे तुम्हाला समजलंच असेल. तुम्ही व्हिडिओचं आपला थंबनेल पाहिलं असेल. आपण आज कुठल्या विषयावर बोलणार आहोत तर आपण आज बोलणार आहोत IUI. IUI म्हणजे काय असतं, कधी करतात, कसं करतात आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळ्या माझ्या मैत्रिणींना एक प्रश्न असतो की ही IUI जी ट्रीटमेंट असते तर याच्यात आपल्याला त्रास होतो का? तर ह्या सगळ्या प्रश्नांवर आपण आज एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटतील. तर सगळ्यात अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या या चॅनलवर असेच प्रेग्नन्सीच्या रिलेटेड व्हिडिओ अपलोड होत असतात. आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला आपण आता व्हिडिओला सुरू करूयात. तर सगळ्यात अगोदर IUI. हल्ली बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्रेग्नन्सीच्या ट्रीटमेंट जिथं चालू असतात तिथं आपल्याला हा IUI शब्द ऐकायला मिळतो. काही स्त्रियांना माहिती असतं, काहींना माहिती नसतं, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी असं माझी एक आशा आहे. तर सगळ्यात अगोदर IUI ही एक प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट आहे. जेव्हा तुम्ही नॅचरली प्रेग्नन्सीसाठी ट्राय करता, म्हणजे तुमच्या लग्नाला काहीतरी 2 वर्ष 3 वर्ष झालेली असतात, नॅचरली तुम्ही प्रेग्नन्सी ट्राय करताय, पण कुठंतरी प्रॉब्लेम येतो आहे आणि प्रेग्नन्सी ही राहत नाही आहे. मग तुम्ही डॉक्टरकडे जाता, तुमच्या बऱ्याच टेस्ट होतात, तर नंतर तुम्हाला डॉक्टर काही औषधं देतात, लेट्रोझोल वगैरे देतात, ज्याच्याने तुमची अंड्याची साईज वाढते. म्हणजे पाळीच्या 3ऱ्या 4थ्या 5व्या दिवसापासून तुम्हाला 5 गोळ्या खायला देतात, ज्या लेट्रोझोलच्या असतात, ज्याच्याने तुमची अंड्याची साईज वाढते. हे सगळं करून ओव्ह्युलेशन तुमचं होतं देखील, पण तरी तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही. मग कुठंतरी हे 2-3 सायकल किंवा 2-3 महिने ही सेम ट्रीटमेंट घेतल्यानंतर डॉक्टर एक वेगळी ट्रीटमेंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतात, ज्याच्यानी थोडेफार सक्सेस रेट तुमचे वाढू शकतील असा त्यांचा एक विचार असतो. तर ही एक असते IUIची ट्रीटमेंट. IUI ट्रीटमेंट म्हणजे काय असतं तर ही नॅचरलीच असते, म्हणजे असं काही नाही आहे IVF सारखी ही ट्रीटमेंट नसते, पण एक IUI म्हणजे नॅचरलीच असते. आपल्याच सगळ्या गोष्टी असतात, स्पर्म आपलाच असतो, आपलीच एग्ज असतात, आपलीच अंडी असतात, पण ह्यांची प्रोसेस एक वेगळी असते. तर ही प्रोसेस काय असते तर IUIमध्ये पहिलं गोष्ट तुम्हाला सेम 5 दिवसाच्या गोळ्या दिल्या जातात अंड वाढण्यासाठीच्या, आणि 5 दिवस ह्या गोळ्या खाल्ल्यानंतर तुमची सोनोग्राफी सुरू होते. पाळीच्या एक 9व्या-10व्या दिवसापासून तुमची सोनोग्राफी सुरू होते. त्याला आपण फॉलिक्युलर स्टडी म्हणतो किंवा ओव्ह्युलेशन स्टडी म्हणतो. आणि ही सोनोग्राफी एक दिवस आड केली जाते, म्हणजे आज केली तर उद्या नाही, परवा. हे तुमच्या फॉलिक्युलची साईज काय आहे किंवा तुमची ओव्हरी कशी रिस्पॉन्ड करते आहे याच्यावर हे डिपेंड असतं. आणि तुम्हाला जर डॉक्टरला तिथं सोनोग्राफीमध्ये दिसलं की तुमच्या फॉलिक्युलची साईज 18 ते 20 mm वर गेली आहे. इथं मी फॉलिकल हा शब्द वापरते. तर फॉलिकल म्हणजे हे अंड आहे. जर तुमच्या अंड्याची साईज 18 ते 20 mm वर गेली असेल तर तुम्हाला तिथं ट्रिगरचं इंजेक्शन दिलं जातं. ट्रिगरचं इंजेक्शन म्हणजे काय असतं तर हे अंड फुटायचं इंजेक्शन असतं. हे अंड फुटायचं इंजेक्शन दिल्यानंतर 36 तासामध्ये तुमचं अंड हे फुटतं किंवा तुमचं एक रप्चर होतं आणि त्याच्यातून स्त्रीबीज बाहेर येतं. तर हे स्त्रीबीज बाहेर आल्यानंतर पटकन IUI प्रोसेस केली जाते. इथं वेळ हा खूप महत्त्वाचा असतो. तर IUI प्रोसेसमध्ये काय असतं, तुमच्या हजबंडचे किंवा तुमच्या पार्टनरचे जे स्पर्म असतात ते सिमेन सॅम्पल घेतलं जातं, फ्रेश सिमेन सॅम्पल घेतलं जातं, म्हणजे आपण त्याला शुक्राणू म्हणतो. ते शुक्राणूचं सॅम्पल घेतलं जातं एका टेस्ट ट्यूबमध्ये, आणि हे एका मशीनमध्ये फिरवून, म्हणजे त्यांची ती प्रोसेस असते, त्याच्यात ते फिरवून चांगले जे स्पर्म असतात ते वरती येतात आणि ते तुमच्या गर्भाशयात सोडले जातात. आता हे चांगले स्पर्म म्हणजे काय, काही पुरुषांना स्पर्मचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे त्यांची स्पर्मची हालचाल कमी असते, त्याला आपण मोटिलिटी म्हणतो, किंवा मॉर्फोलॉजी कमी असते. तर हे जे पुरुषांचे जे स्पर्मचे जे प्रॉब्लेम असतात तर हे कुठंतरी
त्यांच्या ह्या प्रॉब्लेममुळे जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर IUI हे ट्रीटमेंटने कुठंतरी तुम्हाला सक्सेस भेटू शकतो. कारण कसं असतं, जेव्हा तुम्ही नॅचरली प्रेग्नन्सी ट्राय करता, तुमचं इंटरकोर्सच्या टाईमला जे सिमेन आतमध्ये जातं किंवा जे शुक्राणू आतमध्ये जातात ते कधी कधी असं होतं की चांगल्या क्वालिटीचे असतात ते मागच राहतात. जे पळणारे स्पर्म असतात ते कधी कधी ते तुमच्या योनी मार्गाचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्या बदलावामुळे किंवा ॲसिडिक जे असतं एन्व्हायरमेंट त्याच्यामुळे ते काही मरून जातात, स्पर्म शुक्राणू काही मरून जातात. मग ते तिथपर्यंत पोहोचतच नाही, जिथं जे अंड असतं आपलं तिथपर्यंत ते पोहोचतच नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येत असतो. तर मग या पुरुषांसाठी ज्यांचा काउंट कमी आहे, ज्यांच्यामध्ये हे जे शुक्राणूची संख्या कमी आहे, त्यांची हालचाल कमी आहे, त्यांचं जी रचना जी असते मॉर्फोलॉजी म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम असेल तर ह्या सगळे हे प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी किंवा हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी IUI ट्रीटमेंट असते. ह्या IUI ट्रीटमेंटमध्ये एक कॅथेटर असतो छोटासा, त्याच्याने तुमचं ओव्ह्युलेशन झाल्या ओव्ह्युलेशन म्हणजे तुमचं अंड फुटल्या तुम्हाला पटकन IUI प्रोसेससाठी घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये तुमच्या हजबंडचं, तुमच्या पार्टनरचं जे सॅम्पल असतं जे IUI प्रोसेससाठी तयार केलेलं असतं ते क्वालिटीवालं सॅम्पल तुमच्या गर्भाशयात जिथं अंड फुटून बाहेर येणारे बरोबर तिथं त्या जागेवर ते सॅम्पल सोडलं जातं. मग याच्याने काय होतं, नेमकं नॅचरल प्रेग्नन्सी आणि IUI प्रेग्नन्सीमध्ये डिफरन्स काय, म्हणजे सक्सेस रेट का वाढतात. तर जिथं आपलं नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये जे सिमेन आपलं जे खालून जाणार आहे इंटरकोर्स करताना, तर ते सिमेनला त्या स्पर्मला त्याचं जे प्रवास करायचा आहे त्या अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी तो जास्त आहे. तो काही शुक्राणू तिथून थकून जातात, काही मरून जातात. मग ह्या IUI प्रोसेसमध्ये तेच सगळे सिमेन सॅम्पल किंवा ते शुक्राणू आपल्या डायरेक्ट त्या ओव्हरीच्या जवळ म्हणजेच त्या अंड्याजवळ आपल्याला सोडले जातात गर्भाशयात, जिथं अंड आपलं बाहेर येणार आहे. तर याच्यामुळे त्यांचा प्रवास कमी होतो आणि ते पटकन फर्टिलायझेशनसुद्धा करतात, म्हणजे एक छोटासा गर्भ बनतो पुरुषाच्या स्पर्मने आणि अंड्याचं मिलन झाल्यानंतर. तर हेच एक IUIचं सक्सेस रेट येण्याचं मी तुम्हाला सगळी प्रोसेस सांगितली आहे. तर आता पुढचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, की IUI प्रोसेसमध्ये तुम्हाला त्रास होतो का. तर IUI प्रोसेसमध्ये तुम्हाला त्रास होत नाही. ही OPDची प्रोसेस आहे, म्हणजे याच्यात तुम्हाला ना ॲडमिट करायची गरज आहे, ना तुम्हाला कुठलं इंजेक्शन दिलं जातं, काहीच नाही. जसं तुम्ही TVS सोनोग्राफी करता, म्हणजे जे इंटरनल सोनोग्राफी आतून सोनोग्राफी जी करतात वजायनाद्वारे, त्याच्यामध्ये जसा त्रास होतो किंवा जे त्रास म्हणता येणार नाही त्याच्यात थोडंसं आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही, सेम तसंच होतं. बाकी त्रास वगैरे अजिबात होत नाही IUI प्रोसेसमध्ये. त्याच्यात जे कॅथेटर यूज केलेलं असतं ते खूपच पातळ असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही. जर तुम्हाला IUI सजेस्ट केलं असेल डॉक्टरांनी, नॅचरली जर प्रेग्नन्सी राहण्यात जर प्रॉब्लेम येत असेल तर जर तुम्हाला IUI सजेस्ट केलं असेल तर नक्की करा, कारण याच्यामध्ये नॅचरलपेक्षा प्रेग्नन्सीचे चान्सेस जास्त असतात. तर हाच होता आपला आजच्या व्हिडिओचा विषय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील ते मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी त्याची नक्की उत्तर देईल. तर चला आपण परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.